मारण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या 3 वर्षांपासून फरार मुख्य आरोपीस गुंडाविरोधी पथकाने अहिल्यानगर येथून जेरबंद केलाय। दिनांक 5 जून 2022 रोजी रात्रीच्या सुमारास निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात याला आरोपितांनी अपहरण करून वज्रेश्वरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानामध्ये पंचवटी नाशिक येथे घेऊन जाऊन पूर्व वैमनस्यातून जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडके आणि दगडाने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी करून पळून गेले म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा गुन्हा घडल्यापासून स्वतःची ओळख लपवून कर्नाटक राज्य गुजरात या ठिकाणी फिरत असून सध्या तो जिल्हा अहिल्यानगर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड असे पथक राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन राहुरी कॉलेज रोड चव्हाण वस्ती येथून सापळा रचून आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर वय वर्ष 38 याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। गुंडाविरोधी पथकाने सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय। त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2022 IPC कलम 307, 364 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामधील एक आरोपी मुख्य आरोपी फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्छाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गणेश भागवत, प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आघाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका राहुरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं। पुढील तपास कामी त्याला पंचवटी पोलीस ठाणे येथे। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी।